जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल आणि आरक्षणातून तुम्ही ही स्पर्धा परीक्षा देत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. काल राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे आणि हा महत्त्वाचा निर्णय नेमका काय आहे त्या संदर्भात सांगण्यासाठी आपल्याबरोबर सह्याद्री कर्वे अकॅडमी संचालक उमेश कपूर आहेत. उमेश सर, नेमकं काय निर्णय आहे? काल मंत्रिमंडळाने एक असा निर्णय घेतलेला आहे की वय असेल किंवा शैक्षणिक पात्रता असेल, अनुभव असेल, याबाबत जर उमेदवारांनी लाभ घेतला तर त्याला खुल्या प्रवर्गात दावा करता येणार नाही, खुल्या प्रवर्गात त्याची एंट्री घेता येणार नाही, अशा स्वरूपाचा हा निर्णय आहे. आता नक्की हा निर्णय असा आहे की थोडक्यात सोप्या भाषेत ओपनचं जे निकष आहेत ते ओपनचे निकष जे पूर्ण करतो त्यालाच ओपनमध्ये एंट्री मिळणार आहे. जर कॅटेगरीच्या निकषातल्या मुलांना ओपनमध्ये जाता येणार नाही. अगदी सोप्या भाषेत सांगतो की समजा एखादं आपण उदाहरण घेऊया, पोलीस भरतीचं उदाहरण. जर पोलीस भरती एखाद्या जिल्ह्याचं मेरिट जर 150पैकी 125 लागलं, ओपनचं मेरिट 125 लागलं, पण एखाद्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 126, 130 अशी जरी मार्क असली, पण त्याचं वय जर ओपनच्या क्रायटेरियात बसणार नसेल, त्याचं वय जर कॅटेगरीचं असेल, जास्त वय असेल, तर त्याचं सिलेक्शन ओपनमधून होणार नाही, तर त्याचं सिलेक्शन त्याच्या कॅटेगरीतूनच होणार. अशा स्वरूपाचा हा निर्णय आहे. कारण त्याचा एक उल्लेख केला, शैक्षणिक पात्रतेचा उल्लेख केला आहे, वयामध्ये सवलत असते आणि ती सवलत घेऊन पुन्हा तुम्ही ओपनमध्ये जाऊ शकता असं त्यांचं म्हणणं आहे. यस असंच आहे. कारण प्रत्येक स्पर्धा परीक्षेला ओपनचं वय वेगळं असतं. आता पोलीस भरतीचा विचार केला तर ओपनचं वय 28 आहे आणि इतर कोणतेही कास्टचं वय. आता खरं तर ओपनमध्ये महाराष्ट्रात कुणी नाही, कारण 2019ला ज्यावेळेस 103वी घटना दुरुस्ती झाली आणि EWS आरक्षण शासनाने दिलं त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सध्या ओपनमध्ये कुणी नाही. पण तरी आपण पकडूया की ओपनचं वय 28 वर्ष आहे आणि कॅटेगरीज वय आता सध्या पोलीस भरतील 33 वर्ष आहे, 33 वर्षापर्यंत आहे. जर 28पेक्षा जास्त वयाचा कोणताही कॅन्डिडेट असेल आणि त्यांनी जर पोलीस भरती दिली तर त्याला त्याच्या कॅटेगरीतच राहावं लागणार, त्याला ओपनमध्ये जाता येणार नाही असा स्वरूपात हा निर्णय. आता खरं तर हा निर्णय का घेतला मलाही थोडंसं, कारण हा कन्फ्यूज असा आहे की ओपनच्या विद्यार्थ्यांवर फायदा होईल वगैरे असं त्यातनं सांगितलं त्यांनी, पण आता सध्या ओपनमध्ये खरं तर कुणीच नाही. आता या निर्णयाचा फायदा कोणाला होणार आहे? ज्याचं वय कमी आहे, म्हणजे ओपनच्या क्रायटेरिया ज्या विद्यार्थ्याचं वय बसते अशा नवीन विद्यार्थ्याला असा फायदा होणार आहे. दुसरा फायदा कोणाला होणार आहे की ज्याचं उत्पन्न जास्त आहे, 8 लाखापेक्षा ज्याचं उत्पन्न जास्त आहे, जो श्रीमंत आहे, त्याला ओपनमध्ये टाकलं जातं, त्याला कुठल्या कॅटेगरीत नाही, त्या एक वर्गाला फायदा होऊ शकतो. बाकी ज्यांचं वय जास्त आहे त्याला खूप मोठा तोटा होऊ शकतो. खरं तर आता आपण पाहतोय स्पर्धा परीक्षेमध्ये 1-2 जागा असतात वेगवेगळ्या कॅटेगरीला. आता 1-2 जागेमध्ये एवढं हजारो अर्ज येतात, मग त्यांनी कसं फेस करायचं? कारण इतके दिवस कसं होतं की बाबा ओपनच्या जागा त्यांच्यासाठी होत्या. कारण यापूर्वी जानेवारी 2026ला सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला होता की ओपन ही कुठली कास्ट नाही, तर सर्व कास्टचा तो हक्क आहे ओपन जाण्याचा. ह्या क्रायटेरियावरून तो हक्क डावलला गेल्यासारखे काही विद्यार्थ्यांमध्ये भावना तयार झालेली आहे. त्यांना वाटते की आता आम्हाला ओपनला जाण्याचा हक्क केलेला आहे. म्हणजे काही जणांना फायदा, काही जणांना तोटा अशा स्वरूपाचा आहे. दुसरं एक त्यात एक महत्त्वाचं की शैक्षणिकसुद्धा, शैक्षणिक बाबतीत काय केले की ओपनला बऱ्याच वेळा टक्केवारीची अट असते. समजा एखादी पोस्ट मिळवायची तर ओपनला तुम्हाला 12वीला इतकी 60% मार्क पाहिजेत, कॅटेगरी असेल तुम्हाला 55% बी चालू शकतात, असं शैक्षणिक असतं. मग तुम्ही जर एकदा 55%ने एखादं परीक्षा दिली तर मग तुम्हाला ओपनमध्ये जाता येणार नाही, अशा स्वरूपाचं आहे. पण जास्त करून बऱ्याच विद्यार्थ्यांना फटका बसू शकतो ह्या निर्णयाचा निश्चितपणे. राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाचे काही फायदे, काही तोटे आहेत आणि ते नेमके काय आहेत हे समजून घेण्याची गरज आहे. स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी या महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण हा निर्णय आत्ता लागू झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये याचे फायदे तोटे सगळ्यांना समजतील. परंतु ज्यांची या नियमानुसार त्यांची त्या ठिकाणी आहे त्यांच्यासाठी हा फायद्याचा, तर जे नियमाच्या बाहेर असतील आणि खुल्या गटात पुन्हा जाऊ इच्छितात त्यांना मात्र त्यामध्ये जाता येणार नाही, हा त्याचा निर्णयाचा अर्थ आहे. खरं तर